सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग व संत तुकाराम महाराज यांच्यासह 10 पालखी मार्गावर 4,000 तात्पुरती शौचालये उभारण्यात येत आहेत. याबरोबरच 1,000 स्नानगृहे देखील उभारण्यात येत असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा हवाळे यांनी दिली आहे. पालखी मार्गावर जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा हवाळे यांनी सुविधांची पाहणी करून कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भाविकांसाठी विविध सुविधा देण्यात येत आहेत. 10 मानाच्या पालख्यांना 60 ठिकाणी ही सुविधा देण्यात येत आहे. पालखी मार्गावर स्वच्छतेसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत असून निर्मल वारी अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी वारकरी व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन सीईओ मनीषा हवाळे यांनी दिले आहे. जिल्हा परिषदेचे सर्व विभाग यासाठी प्रयत्न करीत आहेत. वारकरी बांधवांना पालखी मार्गावर आरोग्य सुविधा बरोबरच स्वच्छता व पिण्याचे पाणी व स्नानगृहाची सुविधा देण्यात येत आहे. शौचालयासाठी 237 लोक काम करीत आहेत. 4 पाळ्यांमध्ये हे काम सुरू राहणार आहे. स्वच्छतेसाठी 34 महिला गाळ उपसणारे मशीन असणार आहेत. 34 जेटिंग मशीन असून 1,000 स्नानगृहे असणार आहेत. पालखी मार्गावर 82 चेंजिंग रूम असणार आहेत. महिलांना कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूमची सुविधा देण्यात येत आहे. पालखी मार्गावर 312 ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्रे असणार आहेत. पालखी मार्ग निर्मल करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न असणार आहेत. मार्गावर कुठेही प्लास्टिक दिसणार नाही. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी भाविकांना आवाहन करण्यात येत असून वापरात असलेले प्लास्टिक संकलन केंद्रात टाकण्यासाठी 312 ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्रात प्लास्टिक टाकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मार्गावर जर 500 मीटरवर तसेच पालखी तळावर मुक्कामाचे व विश्रांतीचे ठिकाणी ही व्यवस्था असणार असल्याचे सीईओ मनीषा हवाळे यांनी सांगितले आहे.